नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे, पोलीस भरती 2025 सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, आपण प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्या आपण प्रत्येक जिल्ह्याच्या पाहणार आहोत. तर मित्रांनो, अशा सर्व जिल्ह्याच्या माहिती आपण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलवरती जाऊन मित्रांनो पाहू शकता, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, पोलीस शिपाई भरती सन 2024-25 पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण. तर यामध्ये आपण नाशिक ग्रामीण, नाशिक चालक पोलीस आणि नाशिक कारागृह पोलीस याची आपण माहिती पाहणार आहोत, किती जागा आहेत. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 17/10/2025 आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवर सन 2024-25 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 210 पदे भरण्यास पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. तर मित्रांनो, पोलीस शिपाई नाशिक ग्रामीणची पहा किती जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 19 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 24 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 10 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी 9 जागा, भटक्या जमाती क साठी मित्रांनो 7 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी मित्रांनो जागा नाहीत, विशेष मागास प्रवर्गासाठी 4 जागा आहेत. तर इतर मागास वर्गासाठी 71 जागा आणि SC-BC साठी 23 जागा दिलेल्या आहेत मित्रांनो. तर EWS साठी 14 जागा आहेत आणि अराखीव जागा म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 29 जागा आहेत. अशा एकूण 210 जागा मित्रांनो पोलीस शिपाई नाशिक ग्रामीणचे आहेत. तर पहा, यामध्ये मित्रांनो सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक अशा जागा दिलेल्या आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. तर पहा, इथे महत्त्वाची टीप दिलेली आहे. जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणतीही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवाराने त्याबाबतची माहिती अँटी करप्शन ब्युरो नाशिक यांना दूरध्वनी क्रमांक हा मित्रांनो दिलेला आहे, वर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी. तसेच या संदर्भात उमेदवार पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अध्यक्ष पोलीस भरती समिती तथा पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्याशी संपर्क साधून तक्रार करू शकतील. तर उमेदवारांनी काही अडचणी भासल्यास खालील दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कार्यालयीन वेळेत मित्रांनो संपर्क साधायचा आहे. जर तुम्हाला कोणती अडचण आली तर मित्रांनो पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण हा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, येथे तुम्ही संपर्क साधू शकता. तर नंतरचा पहा मित्रांनो, ज्या जागा आहेत त्या जागा आहेत मित्रांनो कारागृह पोलीस, कारागृह शिपाई पोलीस याच्या आहेत. तर याच्या जागा पहा किती आहेत. तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 17/10/2025 आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार कारागृह अधीक्षक. तर पहा, येथे मित्रांनो कारागृह शिपाईच्या जागा अनुसूचित जातीसाठी 17 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी जागा नाहीत, विशेष विमुक्त जाती अ साठी मित्रांनो 6 जागा आहेत. तर भटक्या जमाती ब साठी 2 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 13 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 3 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 2 जागा दिलेल्या आहेत. तर इतर मागास वर्गासाठी जागा नाहीत. SC-BC साठी 12 जागा आहेत आणि EWS साठी 12 जागा आणि अराखीवच्या मित्रांनो 51 जागा. अशा टोटल मित्रांनो 118 जागा कारागृह शिपाई पोलीसच्या आहेत. आणि खाली तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण, महिला, खेळाडू, आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्या दिलेल्या आहेत. यासाठी दूरध्वनी क्रमांक अडचणी आल्यास याचेही दिलेले आहेत. तर नंतरचे पहा मित्रांनो जागा नाशिक ग्रामीण चालक. तर चालकच्या पहा किती जागा आहेत. यामध्ये मित्रांनो 52 जागा आहेत टोटल. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 5 जागा, अनुसूचित जमातीसाठी 11 जागा, विमुक्त जाती अ साठी 2 जागा, भटक्या जमाती ब साठी 1 जागा, भटक्या जमाती क साठी 2 जागा, भटक्या जमाती ड साठी 1 जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा. तर इतर मागास वर्गासाठी 8 जागा, SC-BC साठी 4 जागा आहेत आणि EWS साठी 4 जागा. तर अराखीवसाठी मित्रांनो 13 जागा, अशा एकूण 52 जागा आहेत. तर नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई चालक यासाठी एकूण 52 जागा आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्या जागा. आणि इथे महत्त्वाची टिप दिलेली आहे, जर कोणती अडचण आली तर हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.